आमच्या गावातच होतो मी. कधी? 8:30च्या दरम्यान गावात. आज वार सोमवार आहे. हा रविवारी रात्री. रविवारी रात्री. कुठून कुठे चालला होता? म्हणजे गावापासून 100 मीटरवरती मग आमचा गोठा आहे. गोठ्यातून घरी चाललो होतो. तेवढ्यात तो वाघ तिथं रोडच्या साईडला बसला होता. तर मी चाललो होतो. तो माझ्यावर झेपच घेणार होता, अटॅक करणार होता. त्याच ह्याच्यात मी पटकनी मागं फिरलो. त्याने अटॅक केला पण त्याची झेप कमी म्हणजे अपुरी पडली. तुझं काय नाव? यश संदीप भोर. शाळेला किती आहे? आता मी 12वीला. गाव कुठलं? भोरवाडी युरे उदू. कुठे झालं काय? हल्ला केला मागाने. इथं पायांना पोटरीला लागली. ते नख्या लागल्यात का दात लागले? नखे लागले. नखे. आणि याच्यातनं कसं काय वाचलं तू? वाचलं म्हणजे त्याने झेप टाकली पण या बिबट्याच्या हल्ल्यातनं कसं काय वाचलं? मी रोडनी चाललो होतो. माझ्या हातात मोबाईलची टॉर्च होती. तो तिथं त्याचा मला आवाज आला. तो माझ्यावर अटॅक करणार होता. तेवढ्यात मी त्याच्याकडे टॉर्च केली. टॉर्च केल्यावर त्याने जशी झेप घेतली तसं मी रिवर्स फिरून पळायला लागलो तर त्याची झेप अपुरी पडली आणि डायरेक्ट माझ्या पॅन्टमध्ये गुंतली. तर मग ते पोटऱ्यांना लागलं माझ्या त्याच्या. वय किती? माझं वय आता 17. एकटाच होता का? एकटंच होतो मी. लाईट गेली होती. ते परिसरामध्ये बिबटे आहेत? खूप. आत्ताच साधारण आठवड्यापूर्वीच आमच्या इथे एकवरती अटॅक झालेला आहे. तुमच्या गावचे तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहे. आमदार बेनके यांच्याकडे काय मागणी तुझी? काय मागणी म्हणजे त्यांनी लवकरात लवकर त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्यांनी. कारण की असं नाही ना, आमच्याच गावात झाले, बऱ्याचशा गावात झालेत ना. हे जात आमचे जर त्यांच्याच घरात कोणावरती झालं तर ते काय करणार? असंच करणार का? त्यांनी काहीतरी घेतली पाहिजे ना ॲक्शन. कोणी? आमदारांनी किंवा खासदार कोणी जरी असले तरी. बिबट्याने तुझ्यावर झडप मारली, टँकीमध्ये त्याचा पंजा अडकला, त्यानंतर तू सुटका कशी झाली? सुटका म्हणजे त्याची काय माझ्या पायात आहे ना पंजा गुतला त्याचा. तसं तो हटला आणि मी पुढं पळत आलो. तर तिथं 3 आमच्या वाडीतले ग्रामस्थ बसले होते. त्यांनी हट केलं तरी तो माझ्या मागच येत होता. मी जोराचं पळत आलो. जेव्हा मग एकाने लाईट लावली गाडीची तेव्हा मग तो हटला. नाही तो माझ्या मागच आला होता. दवाखान्यात कोणी आणलं? दवाखान्यात ते होते, दोघं बसले होते. आणि मग माझे वडील होते. वडील कामावरती होते ना, मग ते आल्यावरती मला घेऊन आले. ज्यांनी वाचवलं त्यांचं नाव? संतोष भोर, समीर भोर. वनविभागाचे कुणी अधिकारी तुझी भेट घ्यायला आले होते? हो आले होते. कारण की तिथं नाही ते आले, आम्ही डायरेक्ट इथंच निघालो ना. मग ते इथे एक मॅडम कोल्हे मॅडम आले होते इथं. होले मॅडम होले. कोल्हे मॅडम. जखम झाली. हो. अगदी बरोबर. वन खात्याकडनं पकडलेले बिबटे कुठे सोडतात तर हे वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. काय तुम्ही सांगाल? आता ह्या संदर्भामध्ये ना ह्याचा विचार शासकीय थरावर होणं फार गरजेचं आहे. हा जो आमच्या गावामध्ये प्रथमतः झालेला हा हल्ला आहे आणि तो गावात झालेला आहे, गावाच्या बाहेर नाही, वेशीमध्येच झालेला आहे. आमचे 2-3 ग्रामस्थ तिथे बसले होते. ते बसले म्हणून हा मुलगा काल वाचला. आता जर ते लोक नसते तर कदाचित तो म्हणतो त्याप्रमाणे तो त्याच्यावर अटॅक करायलाच आलेला होता. काय आपली मागणी आहे? हे हल्ले वाढत चालले ते. या संदर्भामध्ये शास्त्रीय गांभीर्याने विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक ह्या बाबतीत वाघांच्या बाबतीत तरी कमीत कमी पहिला विचार केला गेला पाहिजे. बिबटे आता हिवऱ्यापर्यंत पोहोचला आहे. भोराडीत आलाय. भोराडी हिवरे एकच आलं म्हणा. ते रोजचं दर्शन हिवरी वेगळं ग्रामपंचायती का? वेगळं ग्रामपंचायत. रोजचं दर्शन आहे ते. आणि हिवरी ही हिवऱ्याचीच ना? हिवऱ्याची भोराडीची पूर्वी, पण आता ग्रामपंचायत सेपरेट झाली. आमदार साहेबांकडे काय मागणी? हां, आता आमदार साहेबांकडे रात्री आमचे काही सरपंच वगैरे आले होते. त्यांनी काय केलं मला माहीत नाही. मी आत्ता जस्ट आले आणि मी आता तोच विषय घेतला होता की आपण साहेबांशी बोलूया का, काय झालं काय नाही. म्हणजे रात्री झालेली प्रोसिजर काय, वनविभागाचे कोण अधिकारी आले होते तर ते मला काही अजून काही व्यवस्थित कळलं नाही. म्हणून आत्ता काय झालं, कोले मॅडम का कोण होत्या त्या, होले मॅडम, त्यांच्याकडनं मी आता हा चव्हाण साहेबांचा RFO त्यांचा नंबर घेतला. मी आता त्यांना फोन लावला पण त्यांनी माझा काय आता फोन उचलला नाही. मी जस्ट आता बाहेर घेऊन त्यालाच फोन लावला पण त्यांनी काय उचललं नाही. तर म्हटलं ठीक आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया. पुढे काय, केवळ आता 2 पिंजरे आणून ठेवले म्हणजेच काम झालं असा अर्थ नाही. साहेबांचा नंबर आहे? हो आहे. लावा बरोबर. नुसते पिंजरे लावून नाही, त्याच्यामध्ये बकरं ठेवलं. कोंबडी बडीने काय होतात त्याच्यामध्ये बकरं ठेवलं मी ते दारू भेटाकडनं वास येतं त्याच्यामुळे असामुळे लवकर. मुलाच्या वडिलांना विचारलं काय बोलले का, तर त्यांनी असं सांगितलं मला
की काय नाही नुसतं येऊन बघून जात आहेत. कुणी काहीही शब्द दिले काय संदीप बरोबर ना, काही शब्द दिला नाही काही नाही. म्हणून मी त्या मॅडमकडनंच नंबर घेतला. मग तुमचे वरिष्ठ कोण आहे म्हणून ह्यात चव्हाण साहेबांचा घेतला. मी त्यांना फोन आता बाहेर फोनच लावत होतो तेवढ्यात तुम्ही आलात. तर त्यांना फोन लावला तर ते काय लागला रिंग झाली उचलला नाही. मुलाची घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे? बेताची परिस्थिती आहे. म्हणजे साधारण गोठ आहे आणि थोडी वर्षी ते बेताची परिस्थिती आहे ना. आई वडील काय करतात? वडील ते ओझरला ते मांड्यांचं आहे ना हे का वडील आहेत ते त्यांचं तिथे ते काम करतायत फक्त. आई शेती करते. तुम्हाला किती मुलं आहेत? एक मुलं आमदार साहेब ना